राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या सिंहासनाभोवती सध्या राजकीय घडामोडींचं वादळ उसळलंय। प्रत्येक दिवसागणिक या सत्ता संघर्षाला नवं वळण मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत राजकारणाचे पडसाद अधिक तीव्रतेने उमटताना दिसतात। पक्षातील काही नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी एक नवी व्यूहरचना आखली। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी सदस्यांना व्हीप बजावण्याचे अधिकार माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडे सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील राजकारणात एक नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह दिसू लागलेत। या संदर्भातील अधिकृत पत्रही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे आगामी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका अधिक ठोस आणि स्पष्ट होणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या भूमिकेवरून पक्षात मोठा मतभेद निर्माण झाल्याचं चित्र आहे। महायुतीला पाठिंबा देण्याबाबत पाटील यांच्यासह माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचा कल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। मात्र या भूमिकेला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी ठाम आणि तीव्र शब्दात विरोध दर्शवला। माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील यांनी या संदर्भात आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे। गुरुवारी या नाराज नेत्यांची झालेली बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्यांवर शिस्त राखण्यासाठी व्हीपचे अधिकार विलासराव जगताप यांच्याकडे देण्याचा निर्णायक ठराव करण्यात आला। या निर्णयामुळे पक्षांतर्गत तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेषतः या निर्णयाला जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विरोध दर्शवला, तर राष्ट्रवादीत बंडाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। गटनेते पदावर राजेश्वरी नाईक कायम। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांना व्हीप बजावण्याच्या अधिकारावरून नवा वाद उफाळून आलाय। गटनेता म्हणून राजेश्वरी नाईक यांच्याकडे अधिकार असायला हवा होता, मात्र यापूर्वी तो अधिकार थेट जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला होता। या निर्णयामुळे पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली। माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी या निर्णयावर कठोर शब्दात आक्षेप घेतला होता। अखेर या वादावर तोडगा काढताना राजेश्वरी नाईक यांच्याकडे केवळ गटनेतेपद कायम ठेवण्याचा मात्र व्हीपचे अधिकार न देण्याचा निर्णय घेण्यात आला। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जोरदार फिल्डिंग। जिल्हा परिषदेमध्ये भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचू नये यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय पटावर अत्यंत काटेकोर आणि योजनाबद्ध चाल खेळण्यास सुरुवात केली। भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून पक्षातील नेते रणनीती आखत असल्याचं चित्र आहे। या व्यूहरचनेतूनच व्हीपचे अधिकार विलासराव जगताप यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला। काही सदस्यांनी तर परिस्थिती गंभीर झाली तर मतदानावेळी गैरहजर राहण्याची तयारी दर्शवल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। विशेष म्हणजे पूर्वी भाजपमध्ये असलेले आणि सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात कार्यरत असलेले काही नेतेही या राजकीय रणनीतीत सक्रिय झालेत। त्यांनी सत्ता समीकरण बदलण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेचा खेळ आता अधिक रंगतदार आणि नाट्यमय होण्याची शक्यता निर्माण झाली। राजकारणाच्या या पटावर पुढे कोणती चाल खेळली जाणार, कोणत्या गटाची रणनीती यशस्वी होणार, सत्तेचं मुकुट अखेर कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।